ओके, तर कालच्या लेक्चरमध्ये आपण हेरिडिटी हा पॉइंट बघितला. आता त्याचा नेक्स्ट पॉइंट म्हणजेच ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. ओके, तर पहा, विथ द हेल्प ऑफ RNA म्हणजे RNA च्या मदतीने द जीन्स प्रेझेंट इन फॉर्म ऑफ DNA च्या रूपात जे जीन्स प्रेझेंट आहेत पार्टिसिपेट इन द फंक्शनिंग ऑफ सेल, ते सेलच्या फंक्शनिंग मध्ये पार्टिसिपेट करतात अँड thereby control the structure and functioning of the body. Information about protein synthesis is stored in DNA. प्रोटीन सिंथेसिसची इन्फॉर्मेशन DNA मध्ये स्टोर केली जाते and synthesis of appropriate proteins as per requirement is necessary for body. आपल्या बॉडीसाठी काही प्रोटीन्सची आवश्यकता असते, ते प्रोटीन सिंथेसिस मध्ये पूर्ण केली जाते. These proteins are synthesized by DNA through the RNA. तर हे प्रोटीन DNA सिंथेसाइज करतं RNA च्या मदतीने. This is called as central dogma. तर हे लक्षात ठेवा, सेंट्रल डोग्मा म्हणजे काय? तर सेंट्रल डोग्मा म्हणजे DNA पासून प्रोटीन सिंथेसिस होते आणि त्यामध्ये RNA ची मदत होते. हे बघा, DNA to RNA and then protein, याला म्हणतात सेंट्रल डोग्मा. तर DNA टू RNA इथे ट्रान्सक्रिप्शन ही प्रोसेस रिक्वायर्ड असते आणि RNA टू प्रोटीन मध्ये ट्रान्सलेशन होते. तर DNA टू RNA आणि RNA टू प्रोटीन यालाच सेंट्रल डोग्मा असे म्हणतात. तर हे पॉइंट लक्षात ठेवा. Then mRNA is produced as per sequence of nucleotides on DNA. Only one of the two strands of DNA is used in this process. DNA चे स्ट्रक्चर डबल हेलिकल असतं, म्हणजे 2 स्ट्रँड प्रेझेंट असतात. तर त्यापैकी प्रोटीन सिंथेसिस मध्ये एकच स्ट्रँड यूज केलं जातं. The sequence of nucleotides in mRNA being produced is always complementary with the DNA strand for synthesis. There is uracil in RNA instead of thymine of DNA. This process of RNA synthesis is called as ट्रान्सक्रिप्शन. तर ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय? DNA पासून RNA सिंथेसिस होते, या प्रोसेसला ट्रान्सक्रिप्शन असे म्हणतात. आता इथे बघा, न्यूक्लियोटाइड्स. व्हॉट इज मीन बाय न्यूक्लियोटाइड्स? तर न्यूक्लियोटाइड्स हे बिल्डिंग ब्लॉक्स असतात DNA आणि RNA चे. ते शुगर प्लस फॉस्फेट ग्रुप प्लस नायट्रोजन बेसेस यांनी तयार होतात.
इथे आपल्याला नायट्रोजन बेसेस लागतात. नायट्रोजन बेसेस बघा, ए म्हणजेच ॲडेनाईन, टी थायमिन, जी ग्वानाइन, अँड सी मीन्स सायटोसिन. हे DNA चे नायट्रोजन बेसिस आहेत, जे की DNA मध्ये प्रेझेंट आहेत. पण इथे बघा, देअर इज uracil in RNA instead of thymine on DNA. थायमिनच्या जागी RNA मध्ये युरॅसिल हा नायट्रोजन बेस प्रेझेंट राहतो. म्हणजेच RNA मध्ये कोण प्रेझेंट असतं? डेनाइन, थायमिनच्या जागी युरॅसिल, and then guanine and cytosine as usual. Guanine and cytosine हे RNA मध्ये प्रेझेंट असतात. आता आपण इथे बघितलं सेंट्रल डोग्मा म्हणजे काय. DNA पासून RNA, RNA पासून प्रोटीन तयार होते, यालाच आपण सेंट्रल डोग्मा असे म्हणतो. आणि ट्रान्सक्रिप्शन म्हणजे DNA पासून RNA तयार होतो, याच प्रोसेसला आपण ट्रान्सक्रिप्शन असे म्हणतो. बघा नेक्स्ट, the mRNA formed in nucleus comes in cytoplasm. mRNA कुठे फॉर्म होतो? तर न्यूक्लियस मध्ये फॉर्म होतो. DNA कुठे प्रेझेंट राहतो? न्यूक्लियस मध्ये. आणि DNA ला कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स mRNA तयार करतो, म्हणून mRNA हे न्यूक्लियस मध्ये फॉर्म होत असतो आणि तो नंतर फॉर्म झाल्यानंतर न्यूक्लियसच्या बाहेर म्हणजे सायटोप्लाझम मध्ये जातो. It brings in the coded message from DNA. The message contains a codes for amino acid. जी mRNA चे सिक्वेन्स तयार होते ते DNA ला कॉम्प्लिमेंटरी असते, म्हणजेच ते DNA चे कोड mRNA वर सिक्वेन्स कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स म्हणून तयार होतात आणि ते अमायनो ऍसिड्स तयार होतात. The code for each amino acid consists of 3 nucleotides. It is called as triplet codon. आता बघा, कोडॉन म्हणजे काय? आपण पाहिलं नायट्रोजन बेसिस 4 टाईपचे, A, T, G and C. RNA मध्ये A, U, G and C. तर 3 नायट्रोजन बेसिस A, U and G या 3 बेसिसचे मिळून एक कोडॉन तयार होतो, म्हणजेच ट्रिपलेट. हे झाला ट्रिपलेट कोडॉन. याला ट्रिपलेट का म्हणलं? कारण इथं 3 नायट्रोजन बेसिस आहेत आणि हे झाला एक कोडॉन तयार, AUG. असेच खूप सारे कोडॉन्स तयार होतात.
Dr. Hargobind Khurana, a scientist of Indian origin, has made an important contribution in discovery of triplet codons for 20 amino acids. डॉक्टर हर गोविंद खुराना हे एक सायंटिस्ट आहेत इंडियन ओरिजिनचे. त्यांनी ट्रिप्लेट कोडॉन्सची डिस्कव्हरी केली पूर्ण 20 अमायनो ॲसिड्ससाठी. फॉर दिस वर्क ही हॅज बीन awarded with the Nobel Prize in 1968. त्याबद्दल त्यांना नोबेल प्राइज देण्यात आले 1968 मध्ये. त्यांच्यासोबतच अलॉंग विथ टू अदर सायंटिस्ट, त्यांच्यासोबतच 2 आणखी सायंटिस्टला हे नोबेल प्राइज देण्यात आले. नेक्स्ट, each mRNA is made up of thousands of amino acids are supplied by the tRNA. Each mRNA is made up of thousands of triplet codons. म्हणजे एक mRNA हे अशा ट्रिपलेट कोडॉन ऐवजी अशा थाउजंड्स ऑफ म्हणजे 100 ते हजारो कोडॉन्सनी बनलेलं असतं. As per the message on mRNA, amino acids are supplied by the tRNA. हे इथे बघा tRNAचं स्ट्रक्चर दाखवलं. हा tRNA mRNAच्या सिक्वेन्स नुसार म्हणजे mRNA वर जे कोडॉन प्रेझेंट आहेत त्यांना कॉम्प्लिमेंटरी असे अँटी कोडॉन सिक्वेन्स आणतो अमायनो ॲसिड तयार करण्यासाठी. For this purpose, tRNA has anticodon having complementary sequence to the codon on mRNA. This is called translation. म्हणजे आता इथून प्रोटीन तयार होतं जेव्हा tRNAची सिक्वेन्सची की mRNAच्या सिक्वेन्सला कॉम्प्लिमेंटरी असते, जे की हा कोडॉन असतो. तो इथे बाइंड झाल्यानंतर इथून प्रोटीन तयार होते, प्रोटीनची सिक्वेन्स तयार होते, प्रोटीनची चेन तयार होते. म्हणजे बघा आता इथे AUG हा कोडॉन आहे, समजा तो mRNA वर प्रेझेंट आहे. तर tRNA काय करणार की याला कॉम्प्लिमेंटरी असा अँटीकोडॉन म्हणजे काय असणार, याला कॉम्प्लिमेंटरी काय आहे तर यू, म्हणजे RNA मध्ये थायमिन नसतं प्रेझेंट, युरॅसिल असतं, म्हणून याला कॉम्प्लिमेंटरी यू. देन यू ला ए आणि ग्वानाइन म्हणजे जी ला सी, सायटोसिन. तर हे झाले कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स. म्हणजेच बघा ची पेअरिंग ही थायमिन सोबत किंवा मग युरॅसिल सोबत होते आणि ग्वानाइनची पेअरिंग सायटोसिन सोबत होते. आणि ए आणि टी म्हणजे ॲडेनाइन आणि थायमिन मध्ये डबल बॉन्ड प्रेझेंट असतो आणि ग्वानाइन आणि सायटोसिन मध्ये ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट असतो. The amino acids brought in by tRNA are bonded together by peptide bonds with the help of RNA.
बघा, the amino acids brought in by tRNA are bonded together by peptide bonds with the help of rRNA. During this process, during this process, the ribosome keeps on moving from one end of mRNA to other end by the distance of one triplet codon. हे इथे बघा रायबोझोमचं स्ट्रक्चर आहे. हा रायबोझोम mRNA ला बाइंड असतो आणि तो mRNA वर मूव्ह होत राहतो ॲज अ ट्रिपलेट कोडॉन सिक्वेन्स. म्हणजे या ट्रिपलेट सिक्वेन्स नुसार तो मूव्ह होत राहतो. दिस इज कॉल्ड ॲज ट्रान्सलोकेशन. म्हणजे ते रायबोझोमचं ट्रान्सलोकेशन होतं. Such many chains come together form complex protein. हे कॉम्प्लेक्सची चेन तयार झाल्यावर जितक्या चेन तयार झाल्या त्या एकत्र येतात आणि त्यांचं कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर तयार होतो. These proteins control various functions in body of living organism and their appearance too. प्रोटीन्स आपल्या बॉडीमध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या बॉडीमध्ये फंक्शन असतं, व्हेरियस फंक्शन्स असतात. त्यासाठी आपल्याला प्रोटीन्सची आवश्यकता असते. Living organisms can produce new individuals like themselves due to genes only. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्यांच्यापासून एक नवीन ऑर्गॅनिझम, एक नवीन इंडिव्हिज्युअल तयार करू शकतो जीन्सच्या मदतीने. And some of those genes are transmitted to the next generation without any changes. आता आपण हे हेरिडिटी मध्ये पाहिलं की जीन्स कॅरेक्टरला ट्रान्सफर करतात, ट्रान्समिटेड होतात वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. Due to this, some of the characters of parents are transmitted to their offspring. या जीन्समुळेच हे कॅरेक्टर ट्रान्समिटेड होतात वन जनरेशन टू अनदर. However, sometimes sudden changes occur in those genes. पण काही वेळा या जीन्समध्ये काही चेंजेस होतात. काल आपण बघितलं हेरिडिटरी चेंजेस, म्युटेशनमुळे, डिलेशनमुळे, ॲडिशनमध्ये ते होत राहतात. Sometimes any nucleotide of the gene changes its position that causes a minor change which is nothing but mutation. आता इथं म्युटेशन म्हणजे काय हे सांगितलं. एनी न्यूक्लियोटाइड ऑफ द जीन चेंजेस इट्स पोझिशन. म्हणजे जीन मधला एखादा न्यूक्लियोटाइड त्याची जागा चेंज करतो, बदलतो, तेव्हा तो जो बदल होतो त्याला इथे म्युटेशन असे म्हणले आहे. Some mutations may be minor but some may be considerable. काही म्युटेशन खूप कमी असतात, म्हणजे त्याच्यामुळे काही मेजर चेंज होत नाही, पण काही म्युटेशन मेजर असतात ज्यामुळे काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात. एक्झाम्पल, म्युटेशन may cause the genetic disorders like sickle cell anemia. तर मेजर म्युटेशनमुळे काही जेनेटिक डिसऑर्डर कॉज होतात.
इथे एक्झाम्पल दिलेलं आहे सिकल सेल ॲनिमिया. This is a overlasting process and it is one of the proof for Darwin's theory of natural selection. तर ही डार्विन थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन हे आपण नंतर पाहूयात. तर इथे आपण काय शिकलो? ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय, ट्रान्सलेशन म्हणजे काय, अजून सेंट्रल डोग्मा म्हणजे काय, नायट्रोजन बेसेस कोणते आहेत, न्यूक्लियोटाइड्स म्हणजे काय, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकलो. आता यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढचा पॉइंट पाहणार आहोत. तो म्हणजे इव्होल्यूशन. तर नेक्स्ट व्हिडिओ नक्की पहा.